आडवं तू बोलती का मी बोलती? आ मला खुशाल म्हणती तू आडवं आडवं बोलायला लागली मला. आणि पोत्यात भरलेली भांडी कुठली ह्या खोलीत काय? आणि कुठल्या डोळ्यानं तुला दिसलं? कुलूप लावली आलं उघडच आहे गे आणि कुलूप लावलं म्हणून सांगते काय? डायरेक्ट यायचं आणि भांडी मागायची. बघ कशी भांडी नेती आणि काय करते. मला द्यायची नाही ती, कोणाला द्यायची नाही ती भांडी द्यायची नाही ती. कुठं राह्या इथं ही सण तीन काय गरज आहे? मामा ते होती तेव्हा त्यांना मागायचं सांभाळायचं त्यांना कळलं नाही. मी होती आणि आयता कूलर काय आयत्या कूलरच्या पुढे झोपायचं आणि आयती हवा काय. ती कूलर बंद आहे पुढचं बंद आहे ते कूलर आणि त्याच्या हवेला मी झोपायचे काय. मग पाक एवढं गरमीच व्हायला लागली या. उन्हाळा आहे बी आबाळ येतं या. अरे खुशाल मी फॅनच्या काय कूलरच्या हवेला बसतीये. ती लाईटीवर चालणाऱ्या वस्तू आहे त्या कधी बंद पडते तुला तर माहित आहे का? ती बंद पडलं या आणूनच त्याला चांगलं 5-6 वर्ष झाली. आणि तू म्हणते काय चालू आहे त्याच्या कूलरच्या हवेला बसतीये. बोलायला तर वाटाय पाहिजे जरा. म्हणजे खऱ्याचं काय नाहीच सगळं असं थुलाबाड करूनच हे करायचं. सकाळी पण तसं केलं. चादर काय काढली आणून तसल्या गाण्यात काय टाकली. शिला धुयायची काय गाणीत आणून टाकली लेकरानं माझ्या आणली जाऊन. म्हणजे सारखी भांडणच खेळायची ती कशावनं आणि रागाच्या भरात टाकली. रागाला भीतील धडका घ्यायच्या. रागाला राग येतो काय असला पक मातीत धुतलेली कपडे टाकण्यापर्यंत. म्हणजे आपण वागतोय ते खरं आणि दुसरं वागतोय ते खोटं आहे काय. रानात पण मका खाल्ली म्हणून सांगितलं तर आत्याच्या कोंबड्या होत्या तुझ्या कोंबड्या होत्या माझ्या पण होत्या. त्या टायमिंगला नाही खाल्ली ना आता कशी खाल्ली. त्या टायमिंगला होती डाळिंबीची बाग आता कुठं तर काढली डाळिंबीची बाग आता केली आहे मका. मग ती मका खाते ती ही मला सांगायचं नाही का? हां आमचं नुकसान होतंय आम्ही बोलायचं नाही म्हणजे गप्पच बसायचं. म्हणजे तुम्ही बोलतं राहायचं ना आम्ही गप बसायचं. कवळी मग काय खाते ते कोंबड्या मी पण नाही म्हणत नाही पण आपण पण जरा लक्ष ठेवायचं ना. खास तर गप बसायचं. मी सांगायचं वरडून आणि होय म्हणायचं तेवढ्या पुरतं ऐकायचं आणि परत हाय ती चालू. मी सकाळी सांगते ते मका खाल्ली म्हणून कोंबड्याने ध्यान ठेवा कोंबड्यासने. तर मला काय म्हणते ती झाडच आहे ती त्या झाडानं सावलीनं तुझं पीक आलं नाही तेवढ्या टपक्यात. आणि ती झाडं कोण ठेवायला सांगितली होती? तुमची गुरं त्यांना उन्हाळ्यात सावली पुढचं प्लॅनिंग असतं की दुसऱ्याचं नुकसान होईना का त्या सावलीत पिकं येणार ते काय होईना ती. पण आपलं चांगलं झालं पाहिजे. दुसऱ्याच्या घरावर टेंबागा राहीना पण आपलंच तेवढं चांगलं झालं पाहिजे. पण म्हणली नाही तिथंच जुतीच्या पिकाला बाबा एवढं अडचण होती एवढी सावलीनं पिकं यायची नाही ते सावलीत पीक कुठलंच येत नाही. मग तेवढं कळतंय म्हणले कशाला ती झाडं ठेवायची. आणि ज्या होलासाठी त्या भांडती ना माझ्या संग त्या होल सुद्धा पॅक होया कारणीभूत तीच होणार आहे बघा परत. कारण झाडाच्या ज्या मुळे असते त्यानं जर होल एकदा पॅक झाला मोटर काढता येते का वर. असा किस्सा घडलाय आमच्या स्वतःच्या मामाचं होलाचं झाडाच्या मुळ्या जाऊन ती पॅक झालाय तर आता ती काढता येत नाही काय नाही. घोटाळा झाला तर काढा यावं. शी कळाय पाहिजे असल्या गोष्टी कळाय पाहिजे त्या सांगतोय बरं का. आपल्याला कोणतरी म्हणतंय बरं का तरी मी पण म्हणलं होतं ती झाड आहे ती पुढं अडचण येणार होत असती ती झाडं काढा. सदैव आडफटा कशाला पण आडफटा. म्हणजे कुठलं चांगलं करायचंच नाही. आणि मी चांगलं केलं हे चांगलं चालू आहे ना. आणि मला इकडं जागा नाही गाय वाळू घालायला घातली असेल तिथं म्हणजे स्वतःच सगळं आहे काय. मला तर एवढी भिरड आलती ना परत ते असं करूनच बघावं नुसतं. आणि ते भांड्याचं 4 भाग करायचं. घराला कुलूप लावलंय म्हण कुठलं राहत्या घराला कुलूप लावायची ती काय. पोत्यात मी भरून ठेवली असतील भांडी पण मागाय तू कशी येते तुला मी कशी देते ती पण मी बघते. 1 फुटकं भांड सुद्धा कोणाला देत नसती. काय द्यायची सुद्धा गरज नाही. एवढं सणासुदीचं सवासणी असते त्या टायमिंगला भांडी घासायला ती ही काय येत होती काय. माया लग्नाआधी केलं असेल सासून सांगितलं असेल तेव्हा केलं असेल त्यानं मला काय करायचंय. त्या टायमिंगला केलेलं ती गेलं
मी होती, माझं तानं लेकरू घेऊन मी भांडी घासत होती, तेव्हा ही कुठे गेलती? त्या टायमीला म्हणली नाही अगं तुझं पण लेकरू लहान आहे, मी पण करू लागती, घासू लागती भांडी. नाही कळलं त्या टायमाला. आता भांडी दिसायला लागली डोळ्याला चार. वय दुनियात पण हाय ती माणसं पण तुझ्या आरीच. इतकं पण वाईट वागून या भांडायची तुला जोर येतो. आणि हिस मागायला, भांडी कुंडी मागाय जनावरापर्यंत आज मागितलं तेव्हा तुला दुखणं येत नाही ना. आज कंडिशन एवढी काय खराब झाली आहे. हा बोलायचं तर ती बोलून जायचं, सगळं बोलून टाकायचं. वाईट हाय तू, अशी आहे तशी आहे. आणि आता माझी कंडिशन वाईट आहे. आणि गुरांचं काय? एका दिवशी नसलं असल्यावर टाकायचं होतं. हायशाय दावणीला जित्राबत तशीच राहायची. मी यस तर तसंच त्यांचं राहायचं म्हणून म्हणले असेल मी पण. बघायचं होतं तुमच्या गुरांसंग. तुला किराय लागलं काय लगेच? आणि आता जे आम्ही सांभाळलेली गुरं ना, तुम्ही चारा वैरण पाणी टाकू दे, आम्ही खात होतो म्हणले, आम्ही सांभाळली तीच गुरं आम्ही सांभाळली. आता ती गुरं तुम्हाला आयती पाहिजे ती काय? म्हणजे आम्ही आयतं खातून तुम्ही काय त्यातलाच भाग झाला की? तुम्ही आयतं नाही काय खात? त्या टायमाला आयतं दिसत नाही काय? आयतं 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 नुसतं राहण्याला पण आयतं म्हणते ती. तुझ्या तोंडनंच ऐकलं पाहिजे. कारण कमवून ती तुम्हीच आणून देताय आम्हाला. तुम्हीच सगळा किराणा ती भरताय. मग माझा नवरा मी आयतं बसून आम्ही घरात खातोया, असंच म्हणणं झालं असेल है ना?